आज गेलो होतो आरेवाडी बनात बिरोबाच्या यात्रेला। तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये। आता आरेवाडीला जायची ही माझी पहिलीच वेळ होती, त्यामुळे म्हणलं पहिलं गाडीतली हवा चेक करून घ्यावं, नाहीतर मध्येच काहीतरी टोंगाळ व्हायचं। सोलापूर हद्द संपून आम्ही पाऊल ठेवला होता सांगली हद्दीत। तिथनं तसेच हायवेला गाडी पुढे दाबली आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो वायफळ मध्ये। वायफळ मधनं सरळ न जाता आम्ही ठरवलं मधनं जायचं। मधनं जाताना आम्हाला पहिल्यांदाच गाव लागलं ती म्हणजे बनाळी क्रॉस केली आणि आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचलो सुकून चहापाशी। आणि ही सुकून चहाची शाखा आहे शेगाव मध्ये। शेगाव मधल्या पेट्रोल पंपावरच आम्ही पेट्रोल टाकून घेतलं। बरं झालं आम्हाला मिळलं पेट्रोल, नाहीतर तुम्हाला पण माहितीच आहे आता पेट्रोलचा काय विषय चालू आहे। तिथनं आम्ही हल्लो आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो कोसारी मध्ये। आणि कोसारी मध्ये बघितलं तर सगळ्या बैलगाड्या यायला लागल्या होत्या माघारी। आता बैलगाड्या माघारी येणं साहजिकच आहे, कारण बैलगाड्या लवकर जाते आणि लवकर माघारी येते त्या। आम्ही पण कोसारी मध्ये थांबलो होतो पाणी प्यायला, तेवढ्यात आम्हाला आमच्या गावची सगळी माणसं गाठ पडली। तिथं चहा पाणी केला आणि आम्ही परत धरली वाट। जत तालुक्यात जसं पाऊल ठेवलं तसं एक गोष्ट नोटीस केली की इथलं रस्ता आणि जागोजागी जी सुधारणा झाल्या मित्रांनो, अक्षरशः मित्रांनो तालुक्याचं पूर्ण चित्रच बदलून टाकलं। आणि हा सगळा बदल एकाच माणसामुळे झालाय, तो म्हणजे एकच छंद गोपीचंद। तिथनं आम्ही तसंच पुढे गेलो, गावोगाव पास करत आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचलो चोरोची मध्ये। चोरोची पास केला आणि सरळ तसंच गेलो पुढे। परत लागलं ढालगाव पास केलं। घरात आहे चुलीवर तवा, आता तुम्ही बघा गाड्यांचा थवा। वा वा आता ह्या डोंगरावर एक हाय हिरेत हाय पाणी। आता ती पाणी नेमकं कुठनं येते कसं येते काय माहिती। तसंच थोडं पुढे आल्यानं आम्हाला दिसलं मंदिराचा कळस। गाडी लावली साईडला आणि पुढे गेलो, तेवढ्यात ही गडी गाठ पडलं। त्यांना आपल्या ब्लॉग मध्ये येत होतं म्हणून घेतलं त्यांना ब्लॉग मध्ये। मग जाता जाता घेतलं देवाला फोडा नारळ घेऊन आम्ही तसंच पुढे गेलो। आता पुढचा ब्लॉग बघायचा असेल तर फॉलो करून ठेवा, आता पार्ट 2 बनवू आपण। बाकी हे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि बिरोबाच्या नावानं चांग भले ही कमेंट करा। चला भेटू आता पार्ट 2 मध्ये।